धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्ट नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता? व्यवहार कसा होता? हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला? हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती. त्यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तेही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असे काही नाही. स्वतःचे हे थोरपण, स्वतःच्या धर्माचे मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत, कीर्तिवंत, गुणी व थोर ऐतिहासिक पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मानणे हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील, त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हाच अभिमान दुणावतो. तथापि सर्व धर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषाची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनावधाने भडक रंगवली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रदायिक सोयीचे म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगवली जाते आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहीत आहे, त्याच्या कथा माहीत आहेत, ठिकाणे, नावे, प्रसंग, संबंधी इत्यादी अनेक बाबी माहीत आहेत. ही माहिती त्या खेडोपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोचली? शिवाजी, शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कारिपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादीवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एकही शाहीर होऊन गेला का की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा व गाणं रचलं नाही? याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे. सर्वांनी ते केले आणि ते साहजिकच होते. जी कथा पोवाड्यांचीच, तीच कथा लोकगीतांची व लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची व व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची व सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून थोडसरपणे घुसलेल्या, विकृती सोडलेल्या आणि अनवधाने झालेल्या एकांगीपणाने सोडला तरी या प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायाच्या शेवटपर्यंत पोवाडा वा नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचेच असेल तर चमत्कृती खरेच कसे चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही, नुसते अंकगणित, छापे, सैन्याचे आकडे, सणावळ्याचे सांगितल्या, तांत्रिक पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग तरी होईल का? शिवाय ऐकणाऱ्यांची जाणीवतेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावा लागतो. पुन्हा लिहिणाऱ्यांच्या स्वतःच्या जाणीवतेची मर्यादा असतात. तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तशीच करायला कारणीभूत आहेत हे खरे. अर्थात त्याला आपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपण इत्यादी दुसरीही कारणे आहेत. असो. शिवाजी व मुसलमान. शिवाजी हे मुसलमानांच्या विरुद्ध होते. त्याचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते. तो हिंदू धर्म रक्षक होता, हिंदू पद पातशाह होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत जनमानसात आहे. शिवाजी न होता तो सुनता होती सबकी हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरे म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता, तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता.
परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी झाला नसता. इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यावी लागतील. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेये खरी असणे आपणास सांप्रतकाली सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुसलमान धर्माचे आहोत, हिंदूचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होतो असे चिकित्सा न करता मानूया. हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय. वस्तुस्थिती काय सांगते? शिवाजी व प्रताप, पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी का झाले नाहीत? खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रिय संबंधी निदान काही ना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर चढच असतील. मग असे का व्हावे? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी आणि या दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंद का व्हावे लागले? हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग श्रींना राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चव्हाणाच्या प्रदेशातील हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखीन काहीतरी चांगले करायला निघाला होता असे दिसते. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे होते. अगदी हिंदू धर्माचे राजे असते तर मग शिवाजीने मुसलमानांचाच द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? आणि दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख व महत्त्वाचे कोणते? ते राजे होते हे महत्त्वाचे की ते मुसलमान होते हे महत्त्वाचे? काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूंबद्दल आणि हिंदू धर्मांबद्दल असहिष्णू होते असे दिसत नाही. इतिहासात मुसलमान राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्मांबद्दलच्या असहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीने कार्य केले त्या मुलखातील मुसलमान शाहांच्या सहिष्णू वृत्तीचे व हिंदूंशी असलेल्या राजकीय व कौटुंबिक संबंधाचे अनेक पुरावे आहेत. पारसनीसांच्या मराठे सरदार या पुस्तकातील हा उतारा पहा. निजाम, कुतुब व आदिलशाहीत मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीचा मूळ पुरुष गंगावी हा बरीभट्ट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरच्या संस्थापक युसूफ आदिलशहाने मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. या संस्कारामुळे हिंदूंबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचे प्राबल्य या पाचही राज्यात होते. त्याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखीन एक उतारा पहा. दक्षिणेतील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्मांबाबनी जातीपासून दूरीकरण, बहामनी राज्यात हिंदूंविषयी चांगले मत व त्यांचे प्राबल्य, वसुली व खजिना या खात्यात ब्राह्मण व प्रभू यांचा प्रवेश, त्यांच्यामुळे सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचे समतोलन होऊन मराठी शिलेदारास बढत्या बादशहाचे हिंदू मुलींशी शरीरसंबंध झाल्यामुळे हिंदूची दरबारात पडलेली छाप, बाटलेले हिंदूंचे स्वजातीवरील कटप्रेम या सर्व कारणांमुळे दक्षिणेतील बादशहांच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णू भाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती व अधिकार मिळाले होते. बहामनी राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी याच्या नावाचे स्पष्टीकरण सुद्धा काय सांगते? हसन जाफर या नावाचा एक मुसलमान मनुष्य गंगू नावाच्या कोणा ब्राह्मणाकडे
पूर्वायुष्यात नोकरी करत होता. पुढे तो दिल्लीच्या बादशहाच्या तुघलक पदरी मोठा सरदार झाला. तो बादशहाचा महाराष्ट्रातील सुभेदार होता. त्याने बादशहाविरोधात बंड केले व महाराष्ट्रात स्वतःचे राज्य स्थापन केले. पूर्वीच्या धन्याची आठवण व कृतज्ञता म्हणून तो स्वतःचे नाव अर्ध मुसलमान व अर्ध हिंदू असे हसन गोंगू लावू लागला. स्वतःच्या राज्यास बहामनी म्हणजे ब्राह्मणांशी संबंधित असे तो म्हणू लागला. हिंदू मुस्लिम संबंध सतत शत्रुवाचे व टोकाच्या शत्रुवाचे असते तर असे घडले नसते. जोवर त्यांच्या राज्याला हिंदूंकडून धोका निर्माण होत नाही, जोवर हिंदू सरदार त्यांच्या राज्याला मदतच करतात, तोवर मुस्लिम राज्यकर्ते हिंदूंसंबंधी सहिष्णू होते. राज्यालाच जर धोका निर्माण झाला तर मग मुस्लिम असो की हिंदू ते असहिष्णू होते. हिंदू की मुस्लिम हे महत्त्वाचे नव्हते, राज्य महत्त्वाचे होते. दिल्लीचे सुद्धा सर्व सुलतान कडवे मुसलमान होते हे खरे नाही. अकबराची सहिष्णुता सर्वांना ज्ञात आहे. त्याने तर दे-ई-लाई या नावाचे एक नूतन संमिश्र धर्म संस्थापनाचा प्रयत्न केला. त्या काळी संस्कृती एकता बऱ्याच प्रमाणात निर्माण झाली होती. टोडरमल हा हिंदू धर्म मुस्लिम राज्याच्या पदरी स्वतःची बुद्धी कारणी लावतच होता. शहाजहान बादशहाच्या पदरी उच्च कुलीचे अस्सल तेलंगरीचे ब्राह्मण जगन्नाथ पंडित संस्कृत भाषेत काव्य करत. पंडितराज जगन्नाथांची एक कथा प्रसिद्ध आहे. शहाजहानच्या पदरी असलेल्या या हिंदू पंडिताने आपल्या पदरी यावे व हिंदू राजाचे भूषण वाढवावे म्हणून जयपूरच्या हिंदू राजाने त्यांना बोलवले होते. या आमंत्रणाला पंडितराज जगन्नाथांशी पाठवलेले उत्तर मसालेवाईक आहे. त्यांनी उत्तर दाखल लिहिले. दिल्लेश्वरो या जगदीश्वरो या मनोराथनो पुरीवतनु समर्थ अनयनरूपाले परिद्यानमय शिकाय वाय वास्तल्य मना वा स्थान. माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लेश्वर किंवा जगदीश्वर या दोघांतच आहे. बाकी राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठ मिरचीला पुरण्या इतपंच राहील. दिल्लेश्वराची जात महत्त्वाची नव्हती, तो जे देतो आणि जितके देतो ते महत्त्वाचे होते. शहाजहानचा मुलगा दारा हा संस्कृताचा जाणकार होता. त्याची बैठक काशीच्या संस्कृत पंडितात असे. त्याच काळी छांदोग्य उपनिषद, बुऱ्हाणदर्य उपनिषद, केनोपनिषद इत्यादी उपनिषदांच्या नावावर चालीवर अलोशीनिषद यासारखे लिखाण झाले होते. शेजवालकरांनी तर असे लिहून ठेवले आहे की औरंगजेबाऐवजी त्याचाच थोरला भाऊ दारा हा राज्यावर बसला असता तर त्या अफाट देशाचे एकीकरण एकाच राजवटीखाली होऊन हा देश बळकट होण्याचा संभव निर्माण झाला असता. थोडक्यात म्हणजे सर्वच मुसलमान राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्ट नव्हते. शिवाजीचे मुसलमान सरदार. शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान सरदार होते, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर व जबाबदारीच्या जागांवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारी उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सान्निध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते, ते शिवाजीने उभारले. या अशा महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव दौलत खान, दर्याचा रंग दौलता खान. शिवाजीच्या खास अंगरक्षात व खासगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर याचा समावेश होता. आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजी राजांना दिलेली साथ काय म्हणून दिली? शिवाजी मुस्लिम द्वेष्ट असतात तर असे झाले असते का? शिवाजीच्या पदरी असे अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काझी हैदर हा एक होता. सालेरच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्या जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठविला. तेव्हा शिवाजीने उलट काझी हैदर यास मोगलांकडे पाठवले. म्हणून मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. सिद्दी-ई-लाल हा असाच आणखीन एक मुसलमान सरदार शिवाजीच्या पदरी होता. 1660 मध्ये रुस्तुमजा व फाझल खान यांचा शिवाजीने रायाबागेजवळ पराभव केला.
त्या काळी सिद्दी इलाल शिवाजीच्या बाजूने लढला. त्याप्रमाणे 1660 सिद्दी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. तेव्हा नेताजी पालकरांनी त्यांच्या सैन्यावर छापा घालून ते वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा इलाल व त्याचा पुत्र हे नेताजी बरोबर होते. या चकमकीत सिद्दी इलालचा पुत्र वहावहा जखमी व कैदी झाला होता. हिंदू शिवाजीच्या बाजूने मुसलमान सिद्दी इलाल आपल्या पुत्रासह मुसलमानांच्या विरोधी लढला. त्या लढ्याचे स्वरूप निव्वळ हिंदूंविरुद्ध मुसलमान असे असते तर असे घडले असते का? सभासद बखरीत शिवाजीच्या एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शामा खान. राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड 17 नूर खान बेग याचा शिवाजीचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे. हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखाली मुस्लिम शिपायांसह ते शिवाजीच्या चाकरीत होते. पण या सर्वांहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिमवर्दीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा पहा. सन 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले 500-700 पठाण शिवाजीकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ यांनी त्याला सल्ला दिला. तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला, तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यास बिनामुख जाऊ देऊन योग्य नाही. हिंदूंचा संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे त्याने 18 जाती 4 वर्णे यास आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे. 1648 साली अजून शिवाजीचे संपूर्ण राज्य स्थापन व्हायचे होते. राज्य स्थापन करण्यासाठी काय धोरणे होती हे वरील स्पष्ट आधारावरून व्यक्त होते. ग्रँड डफने सुद्धा त्याच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात गोमाजी नाईकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटले आहे की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या राज्यात स्थापनेत त्यांचा फार मोठा उपयोग झाला. शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते, त्यात मुस्लिम धर्मांचा सुद्धा भरणा होता. यावरून स्पष्ट व्हावे, शिवाजी हा मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिम शिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिम राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुस्लिम सुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य होता, राज्य मुख्य होतं. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. मुसलमान राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सरदार, ज्याप्रमाणे शिवाजीच्या पदरी मुसलमान सरदार व सैन्य होते, त्याचप्रमाणे मुसलमान राज्यांच्या शहेनशाच्या पदरी मराठे व हिंदू सरदार अगणित होते. त्यांची यादी तर खूपच मोठी आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेम सावंत, शृंगारपूरचे सूर्यराव श्रृंगारपुरे हे सर्वजण आदिलशहाचे मनसबदार होते. ज्याच्या सैन्य सामर्थ्यामुळे आणि डावपेचामुळे शिवाजी महाराजांना हार पत्करावी लागली व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजींच्यासह कैद होऊन पडावे लागले, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग तर अस्सल राजपूत हिंदू होता आणि मुस्लिम शहेनशाहच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झा राजे जयसिंग शिवाजीवर चाल करून आला तेव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते. जाट होते, मराठे होते, राजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजानसिंग बुंदेला, हरिबान गौर, उदयबान गौर, शिरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रदेव, गोविंदराव इत्यादी. कोंढाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावला आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला.
त्या लढाईतील कोंढाण्याचा किल्लेदार उदय भानू हा एक हिंदू राजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी 500हून अधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण 22.5% होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण 22.4% होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यात अगदी कडवा म्हणून जो समजला जातो तो औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण 21.6% होते. ते पुढे वाढले व 31.6 झाले. औरंगजेबानेच राजा जसवंत सिंग या हिंदू राजपुताला दक्षिणेचा सुभेदार नेमला होता. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथ दास नावाचा हिंदू होता. तो स्वतः राजपूत असताना राजपुतांविरुद्ध लढला. राणा प्रतापसिंगाच्या सैन्याचा एक सेनापती हकीम खान नूर हा मुस्लिम होता. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफखान्यांचा प्रमुख इब्राहिम खान गारदी होता. जे हिंदू मुसलमान राजाच्या पदरी इमाने इतबारे चाकरी करत होते आणि धन्याशी इमान राखून प्रसंगी हिंदूंविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी धर्मबुडवे किंवा धर्मद्वेष्ट किंवा मुस्लिम धार्जिणे म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला जास्त मान्यता होती. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे व टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरले तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई हे खरे, परंतु ती मुख्य बाब नव्हती. अशी काहीतरी उदाहरणे सांगता येतील. मुस्लिमांविरुद्ध मुसलमान, हिंदूंविरुद्ध हिंदू, हिंदू मुसलमान विरुद्ध हिंदू मुसलमान. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार, चाकर व सैन्य होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार व सैन्य होते. हे असे खरे आहे. तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदूंविरुद्ध मुसलमान अशाच झाल्या असे दिसत नाही. मुस्लिम धर्म मानणाऱ्या राज्यांमध्ये आपापसात लढाया होत होत्या. इब्राहिम खान लोधी या मुस्लिम दिल्लीपतीचा पराभव करूनच दुसरा मुसलमान बाबर दिल्लीपती झाला आणि त्यानेच मोगल राजवट स्थापना केली. हुमायून आणि शेरशाह हे दोघेही इस्लामी धर्म मानणारे होते, परंतु ते एकमेकांशी प्राणपणाने लढले. विजापूर व गोवळकोंडाच्या शाह्या या मुसलमान शाह्या होत्या. औरंगजेब या मुस्लिम धर्मीय शहांविरुद्ध दीर्घकाळ लढला. धर्म महत्त्वाचा नव्हता तर राज्य महत्त्वाचे होते. धर्माला महत्त्व असले तर दुय्यम होते. मुख्य गोष्टी राज्य होते. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदी घाटात झाली. राजस्थान राजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीने ही लढाई अतिमहत्त्वाची, पण हळदी घाटीच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधील लढाई असे म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजपूत मानसिंगाकडे होते. त्या सैन्यात 60,000 मोगल सैन्य तर 40,000 राजपूत सैनिक होते. राणा प्रतापच्या सैन्यात जसे 40,000 राजपूत सैनिक होते तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताज खान या पठाण राज्याचे घोडदळीही होते. त्याच्या तोफखान्याचा प्रमुख ही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंग देखील औरंगजेबाच्या काळात केंद्रीय मुसलमान सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील शीखांबरोबर हजारो मुस्लिम होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसात सत्ता स्पर्श झाली. त्यात त्यांनी बहादूरशहाला मदत केली. जाट, राजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता. प्रामुख्याने ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धारणेविरुद्धच उठाव होते. या काळात स्वामीनिष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार व सैनिक आपला स्वामीचा सेवा करत होता. सरंजामी युगातील खड्या सैन्यात हिंदू राष्ट्रवादीची किंवा इस्लामी प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमाने इतबारे त्याची चाकरी करायची ही त्या काळात सर्वमान्य नीती होती. देवळाची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते.
त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली, धर्म बुडविला. म्हणून सर्व मुसलमान हिंदूंविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच, हे आहेतच. आणि ज्या अर्थी ते हिंदूंविरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंना त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे, असे हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो व आहे. धर्माविरुद्ध आधारावरून हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा या युक्तिवादात असतो, तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचा तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो. मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजन्माचा तो बुडवण्यासाठी केले ते बरोबरच केले. जमले तर आपणही तेच करावे. निदान हिंदू विरुद्ध आपण असावे, असा हा त्यांचा प्रचार असतो व आहे. आपण राज्यकर्ते, परंतु आपले राज्यकर्ते म्हणून महत्त्व उरले नाही, ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्याचे सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली, हे सत्य आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमणांचे टोळी वजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा, अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य हे संपत्ती लुटीत. लुटताना देवळे पाडीत व संपत्ती वाटून घेत. दर्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असे, अशा देवळाच्या वाटेला ते आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू, देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडीत. याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्न ते एक साधन असे. देवळाभोवतालीचा लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे, हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्धा व देव भोळे असत. ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल, असे भय तयार होई. एवढे जागृत दैवत, परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही. मग आपण माणसे काय करणार, अशी नाउमेद पसरे. मुलूक जिंकायला सोपे जाई. त्या काळची देवळे केवळ धर्मकेंद्र नव्हती, ती संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होई. आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांना धर्म बुडवितो, असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवत येई. धर्मांध मुल्ला मौलवीचा आणि त्यांच्यामार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाई. स्वतःची दुष्ट कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई. अगोदर लुटले, मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत, तेच राज्य एकदा राज्य जिंकले, स्थिर स्तरावर झाले की मग मंदिरांना, देवळांना इनामे देत. अशी किती उदाहरणे आहेत. धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेला औरंगजेबाने राज्यविस्तार करताना जी आक्रमणे केली, त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली, हे खरे, परंतु त्याच औरंगजेबाने अनेक देवळांना धन दिले. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्याने 200 गावे इनाम दिली आहेत. मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्याने देणग्या दिल्या आहेत. अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडली की नाही, यासंबंधी जाणत्या मतभेद आहेत. काहींच्या मते त्याने त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात. त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता, तेव्हा त्याने अनेक भटा भिक्षुकांना जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली, अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजल खानाने तोडले म्हणून सांगतात. त्यावेळी खानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते, हे विसरून चालणार नाही. 1789 साली मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेली देवी शारदेची शृंगारेची मंदिर मुसलमान टिपू सुलतानने दुरुस्त केली.
हे सर्वांना माहीत आहे. राज्य स्थिर झाल्यावर मंदिरांना देणग्या व इनामे का दिली? देणग्या व इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्याला हवे होते. देवळे पाडली व लुटली त्यालाही कारणे राज्याचं आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यातले काही कारण राज्यच. राज्यप्रमुख धर्म दुय्यम. शिवाय फक्त मुस्लिम राज्याचे देवळे लुटीत होते हे खरे नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटीत असत. काश्मीरचा हर्षदेव नावाचा एक हिंदूची सुद्धा मंदिरे लुटी. धातूसाठी मूर्ती वितळविण्यापूर्वी त्यांच्यावर विष्ट व मूत्र शिंपडून त्यांचा पावित्र्य भंग करी इत्यादी तपशिलावर वर्णन कल्याणाच्या राजतरंगिणीचा या ग्रंथात आहे. देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात देवोपाध्याय हे खातेच उलगडले होते. मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम गुरुजींची मुल्ला मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळीत. बखरांनी महंमद तुघलकार मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवला आहे. काही ऐतिहासिकारांना असे लिहून ठेवले आहे की जहांगीर बादशाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ती लपून बसत. तात्पर्य काय? त्या काळातल्या राजकर्त्यांना राज्य महत्त्वाचे होते, धर्म तितका महत्त्वाचा नव्हता. स्वतःचे राज्य संस्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे खरे आहे, पण धर्म मुख्य नव्हते, राज्य मुख्य होते. पूर्ण सत्य हे असे आहे. शिवाजी महाराजांच्या मराठे व हिंदूंविरुद्ध लढाया. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावे लागलेच, परंतु मराठ्यांच्या विरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासांना या लढायांच्या स्थावीर नोंदी ठेवल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही. रेयतकर सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात, विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानातील युद्ध नव्हे. अशी प्रकारचे स्वरूप या युद्धास येणे शक्यता नव्हते. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेले मोठमोठी मराठे सरदार घराणे ही होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्य बुद्धी नव्हती. मोहिते, घोरपडे, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणे शिवाजी विरोधात होते. हे आणि इतर अनेक हिंदू मराठी सरदार शिवाजीच्या विरुद्ध का होते? हे सर्वजण तर हिंदूच होते, धर्म मानणारे व अनुसरणारे होते. शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्मरक्षण करणे असे असते तर मग या सर्व हिंदूंनी त्याला विरोध का करावा? रियासतकार सरदेसाई यांच्याप्रमाणेच सभासद ग्रँड डफ पार्सनीस यांनी सुद्धा शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठे सरदारांच्या नामावली दिल्या आहेत. शिवाजीचे कार्य जर धर्मकार्य होते तर मग या कार्याला या परम धर्मप्रिय मराठे सरदारांनी विरोध का केला? सरदेसाई म्हणतात, हाती असलेले घालवण्याची भीती त्यांना होती. त्यांच्या हाती काय होते? ग्रँड डफ आपल्या ग्रंथात म्हणतो, शिवाजी हा नाशकर्ता होता. त्याने कशाचा नाश केला? डफ सांगतो, शिवाजीच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते त्यातील मुक्त्याची चाल मोडून प्रतिवर्षी पाहणी करून घेत असे. हे विधान अगदी स्पष्ट आहे. कशाचा नाश केला ते स्पष्ट नाही. मुक्तेबाजीचा त्याने नाश केला म्हणून रागावलेला हा बखराखार आणखीन एक सत्य मात्र नोंदवून गेला आहे. तो म्हणतो, यामुळे प्रजेस मात्र हितावत पडले असेल. शिवाजीने कोणाचा नाश केला आणि कोणाच्या हिताचे केले हे स्पष्ट आहे. असल्या हिताविरोधामुळेच शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, मोरे, बांदल, सावंत, सुर्वे, खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे मुख्य प्रमुख मराठे हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले व बंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंद विरोधी होते.
आईकडून नातीसंबंधी असलेले जगदेवराव जाधव, रथोजी माने हे सुद्धा विरोधी होते. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्याचबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील हिंदू सरदार असणे हे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रातील सखोजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कान्होजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे हे मराठी सरदार सुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकराव भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजीराव भोसले, परसोजीराव भोसले हे भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची नाती होती. शाहिस्तेखानाच्या सैन्यात सिंदखेडच्या दत्ताजीराजे जाधव आणि रुस्तमराव जाधव हेही होते. ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची पुण्याची जागीरी आपल्या मावळी या आशेने लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्याची देशमुख जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनपण पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत. स्वराज्याच्या छत्रछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होळपणांना शिवाजीराजापेक्षा शाहिस्तेखान जवळचा वाटला. यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्ट आहे. गौरवास्पद अपवाद होता तो कान्होजी जेधे यांचाच. शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनासंबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता. एके ठिकाणी रामचंद्र पंत यांनी त्यांच्यासंबंधी म्हटले आहे, बळकट व्हावे, दुसऱ्याचे घ्यावे, दावे दरवडे करावे हे त्यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सुलुका करतात, स्वतः भेटतात, तिकडेच भेद, तिकडेच इकडलील तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करितात, देश मारितात. या वतनदार सरदारांच्या दृष्टीने त्यांनी वतने महत्त्वाची होती, धर्म महत्त्वाचा नव्हता. त्यांनी वतनानिष्ठ जावल्या होत्या, धर्मनिष्ठ महत्त्वाची नव्हती. शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निर्धर्मी होता किंवा त्यांचे राज्य निधर्मी राज्य घोषित केले होते असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता. देवदेवतांना आदी साधू संतांना पूजित होता, धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुस्लिमांचे हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशीच इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळेच्या लुटीची तपशिलावर वर्णन उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटलेल्या व अशाच इतरही लुटीचे वर्णन आहेत. पण एकतरी मस्जिद पाडल्याचे इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली पण मुस्लिमांनी मस्जिद रूपांतर केलेली अशी तरी मस्जिद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान व इमाने दिल्याची नोंद मात्र आहेत. सभासदांच्या बखरीतील हा उतारा पहा. मुलुखात देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक, स्नान पाहून यथायोग्य चालवले. मुसलमानांचे पीर मस्जिदी तसेच त्याची दिवाबत्ती, नैवेद्य, स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मस्जिदींच्या तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठे हिंदू दर्ग्यांना भजत व देणग्या देत. मुस्लिम साधू, पीर, फकीर त्यांना मदत देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. काफी खान या मुस्लिम इतिहासकाराने नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. शिवाजीने सैनिकाकरिता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तिथे तिथे त्यांनी मस्जिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस, तोशीस अगर त्रास देत कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया
हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांच्या नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः त्यांची काळजी घेत असत. 2 नोव्हेंबर 1669च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखाखाली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये असा फर्मावले आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींची जाब घ्यावी लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मात द्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्याच नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून ठेवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मांनी संप्रदायांची तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधी दृष्टिकोन समजून घ्यावा. असा मग काय हे ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्धा होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुस्लिमांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुस्लिम धर्मात अकबरासारखे परधर्म
इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही, कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती.